नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 10 जून 2024 ते 16 जून 2024 साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी, राहू देव तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात बसलेले असतील। यामुळे जर तुम्ही व्यापार करत असाल तर व्यावसायिकांना या सप्ताहात मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्हाला अशा व्यक्तीवर विश्वास नाही ठेवला पाहिजे ज्याने अतीतमध्ये तुम्हाला धोका दिला असेल। सोबतच जितके शक्य असेल आपल्या धनाच्या देवाणघेवाणीला घेऊन आधीपेक्षा अधिक सतर्कता ठेवा। या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील। अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपणास आवश्यक ताळमेळ बसवावा लागेल। यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द अतिशय काळजीपूर्वक निवडा। या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह करिअरमध्ये शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल, कारण यावेळी तुम्हाला सर्व मनासारखे फळ प्राप्त होतील। सोबतच ही वेळ तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात आपल्या लक्ष्य आणि महत्त्वाकांक्षांना प्राप्त करण्यासाठी अत्याधिक दिशात्मक शक्ती आणि क्षमता प्रदान करण्यात यशस्वी राहाल। यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असेल जे आपल्या ध्येयाला घेऊन पूर्णतः अस्वस्थ आहेत, कारण तुम्हाला या काळात सर्वात अधिक संघर्ष स्वतःवर आपल्या अहंकाराला हवी देऊ नका। मेष राशीतील जातकांसाठी बृहस्पती देव तुमच्या 2ऱ्या भावात असतील। याच्या परिणामस्वरूप तुम्हाला चेहरा आणि गळ्याने जोडलेल्या आधीच्या समस्यांनी या सप्ताहात आराम मिळू शकतो। तथापि तुम्हाला यासाठी अधिक थंड पाणी पिण्यापासून बचाव केला पाहिजे आणि फक्त घरातील जेवणच करून ताज्या फळांचे सेवन केले पाहिजे। उपाय: नियमित ओम नमो नारायणाचा 11 वेळा जप करा। वृषभ राशी, या सप्ताहात कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात तुम्हाला आधी जी समस्या येत होती ती यावेळी पूर्णतः दूर होण्याची शक्यता आहे। याच्या मदतीने तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला कुठलाही निर्णय घेण्यात सक्षम असाल आणि शक्यता आहे की यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून आपले घर घेण्याचा प्रयत्न करत आहे तर या सप्ताहात त्याला घेऊन तुमच्या कुटुंबात चर्चा होऊ शकते, कारण यावेळी गुरु ग्रह तुमच्या 1ल्या भावात उपस्थित असेल। या काळात तुमच्या विचारांना आणि सल्ल्यांनाही घरात मोठ्यांच्या द्वारे गरजेचे महत्त्व प्राप्त होईल। यामुळे तुमचे मनोबल वाढेल। सोबतच कौटुंबिक वातावरणात अनुकूलता पाहून तुम्ही बाहेरून भोजन किंवा मिठाई मागवू शकता। जर आपण सहमत असाल की फक्त वेळच पैसा आहे तर आपल्या क्षमतेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला या आठवड्यात उशीर न करता सर्व आवश्यक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आपण विचार करीतच राहाल आणि कोणीतरी आपल्याला मागे टाकेल। या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना अपार यश मिळवण्यासाठी आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना विसरून शिक्षण क्षेत्रात त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सतत पुढे जाणे आवश्यक आहे, कारण आता काय
काय घडले याचे दुःख करण्यात आपण आपला वेळ वाया घालवण्याशिवाय काही विशेष करू शकत नाही. म्हणून आपल्या या अपयशाबद्दल विसरून जा आणि आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशीतील जातकांच्या कुंडलीमध्ये राहू ग्रह तुमच्या 11व्या भावात उपस्थित असेल. याच्या परिणामस्वरूप खेळामध्ये हिस्सा घेण्याची तुम्हाला या सप्ताहात अधिक आवश्यकता असेल. कारण तुम्ही या गोष्टीला समजतात की उत्तम आरोग्य जीवनच एक उत्तम आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. म्हणून या गोष्टीला ध्यानात घेऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित ओम भैरवाय नमःचा 24 वेळा जप करा. मिथुन राशी. बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात असतील. अशात या राशीतील ज्या जातकांना कोणी नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले होते त्यांना या सप्ताहात ते उधार कुठल्याही परिस्थितीत परत करावे लागू शकते. यामुळे तुमचे आर्थिक बजेटही डगमगू शकते आणि तुमचा मानसिक तणावही वाढेल. आपले कुटुंब किंवा मित्रासोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. हे फक्त न तुमचे मन हलके करेल तर यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम करण्यातही यशस्वी होऊ शकाल. आपल्या धैर्याला पूर्ण करण्यासाठी तुमच्यामुळे जर काही नुकसान होत आहे तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की माणसाकडून चूक होणे साहजिकच आहे. परंतु जर एकच चूक कायम होत असेल तर मूर्खपणा म्हटला जातो. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर कोर्सच्या कामामध्ये स्वतःला चांगले दर्शविण्याची आवश्यकता असेल. कारण यावेळी आपल्या आजूबाजूचे लोक अभ्यास आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसह आपल्या इतर कामावरून मूल्यांकन करतील. म्हणून प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी द्या. मित्र किंवा सहकारिणीचे स्वार्थी वर्तन या सप्ताहात आपले मानसिक सुख संपवते. अशात शक्यता आहे की तुम्ही वाहन चालवताना स्वतःला केंद्रित करू शकणार नाही. म्हणून गाडी चालवताना स्वतःला या सप्ताहात अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: नियमित ओम बुधाय नमःचा 108 वेळा जप करा. कर्क राशी. या सप्ताहात तुम्हाला कुटुंबातील लोकांसोबत वादविवाद होण्याने धैर्य कमी होण्याची शक्यता राहते. कारण कुठल्याही गोष्टीवर चर्चा करण्याच्या वेळी तुमच्या आणि सदस्यामध्ये विचारांचे मतभेद होतील. यामुळे तुमच्या कुटुंबातील कुठल्या लहान गोष्टीला घेऊन तुम्ही राईचा डोंगर बनवू शकता. म्हणून जर तुम्ही त्यांना याची संधी दिली नाही तर आपोआप गोष्ट नीट होऊ शकते. प्रियसोबत वेळ घालवून तुम्ही या सप्ताहात जीवनातील बऱ्याच समस्या विसरू शकता. तुमचा प्रिय तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजेल आणि अनुकूल व्यवहार करेल. जर बऱ्याच वेळेपासून त्यांच्यासोबत तुमची भेट झालेली नव्हती तर या सप्ताहात होऊ शकते. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर कोर्सच्या कामामध्ये स्वतःला चांगले दर्शविण्याची आवश्यकता असेल. कर्क राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या 8व्या भावात उपस्थित असेल आणि याच्या फळस्वरूप
कायद्याच्या बाबतीत या सप्ताहात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तणाव वाटण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला प्रत्येक वेळी ही गोष्ट त्रास देत राहील. यामुळे तुमची झोपही नीट होणार नाही. या सप्ताहात तुम्हाला प्रत्येक प्रकारची आपली गुंतवणूक आणि त्याने जोडलेल्या भविष्यातील योजनांना गुप्त ठेवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. अन्यथा तुमच्या या योजनांनी तुमचा कोणी जवळचा तुमचा फायदा घेऊन तुम्हाला धनहानी देऊ शकतो. उपाय: शनी ग्रहाचा शनिवारी यज्ञ हवन करा. सिंह राशी, या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळेल, कारण तुम्ही यावेळी आपल्या निजी जीवनात चालत आलेल्या समस्येतून स्वतःला काढण्यात पूर्णतः यशस्वी व्हाल. यामुळे तुमचे मन शिक्षणात अधिक लागू शकते. सिंह राशीतील जातकांच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह तुमच्या 10व्या भावात उपस्थित असेल. अशात मागील सप्ताह तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी मेहनत करावी लागली होती. या सप्ताहात तुम्हाला त्यापेक्षा कमी प्रयत्न करून उत्तम जीवन प्राप्त होऊ शकेल, कारण या काळात आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला भाग्याची साथ भरपूर मिळेल. या सप्ताहात केतू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात बसण्याने तुम्ही घर कुटुंबातील सजावट किंवा त्याच्या दुरुस्तीवर आपले बरेच धन खर्च कराल. अंदाज तुम्हाला सुरुवातीमध्ये नसेल, परंतु हे खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात समस्या उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. कौटुंबिक जीवनात या राशीतील लोकांना या सप्ताहात खूप चांगले फळ मिळण्याची अपेक्षा आहे, कारण शक्यता आहे की घर कुटुंबात कोणी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, ज्यामुळे कौटुंबिक वातावरणात आनंद येईल. या काळात घरातील लोकांमध्ये परस्पर प्रेम स्पष्ट दिसेल. उपाय: नियमित ओम भास्कराय नम:चा 19 वेळा जप करा. कन्या राशी, तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात गुरु ग्रह उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात वित्त संबंधित गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनतीनंतरही चांगला नफा प्राप्त होऊ शकेल, कारण या काळात ग्रहांची स्थिती सांगते की तुमचे अप्रत्याशित खर्च बरेच कमी होतील. यामुळे तुम्ही आपले धन बऱ्याच प्रमाणात संचय करण्यात यशस्वी असाल. या आठवड्यात आपण मित्र आणि नातेवाईकावर आपल्या सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसतात. तथापि आपण असे करण्याचे टाळा असा सल्ला दिला जातो, कारण हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार नाही. त्याऐवजी आपण इतरांनाही नाराज करून आपल्या विरुद्ध उभे करू शकता. या आठवड्यात कोणत्याही प्रकारची भागीदारी व्यवसायात काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या भागीदारासोबत काम करताना कौशल्य आणि चातुर्य दर्शविणे आवश्यक आहे, अन्यथा ते आपल्याला एखाद्या मार्गाने फसवू शकतात. हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी कमी जोशीला असेल जे नेहमी आपल्या ऊर्जावान स्वभावाला जाणले जातात. या कारणाने तुमचे मन अभ्यासातही लागणार नाही. कन्या राशीतील जातकांसाठी केतू तुमच्या लग्न भावात असतील. अशात जर तुम्ही कॉफी किंवा चहाची शौकीन आहे तर दिवसा 1 कपपेक्षा अधिक सेवन तुमच्यासाठी या सप्ताहात हानिकारक असू शकते. खास करून
जर तुम्हाला हृदयासंबंधित काही समस्या आहे तर कॉफी पिऊ नका, अन्यथा डॉक्टरांकडे जावे लागू शकते. उपाय: नियमित ओम नमो भगवते वासुदेवायचा 41 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.